नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर तुम्ही आवाज ऐकलाच असेल, अगदी कुरकुरीत असे बनणारे फणसाचे वेफर्स आज आपण पाहणार आहोत। आणि ते सुद्धा फणस कसा आपण वेफर्स बनवण्यासाठी शोधून घ्यायचा आहे, ते तळण्यापासून काय टिप्स आहेत त्या सगळ्या आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, आम्ही आमच्याच फणसाच्या झाडावरचा एक फणस आणलेला आहे आणि कापा फणस आहे। या वेफर्ससाठी कापा फणसाचाच वापर केला जातो आणि पूर्णपणे कच्चा असलेला फणसच आपण या वेफर्ससाठी वापरणार आहोत। तर बघा, आपण कापून घेतलेला आहे फणस आणि असे त्याचे काप करून घ्यायचे आहेत छोटे छोटे। आणि हाताला आपल्याला त्याचा चीक लागू नये म्हणून आपण तेल चोळून घ्यायचं आहे। मी गोडे तेल वापरलं आहे। तर आता आपण काय करायचं आहे, सुरुवातीला हे सगळे जे गरे आहेत ते काढून घ्यायचे। ते बघा, पूर्णपणे कच्चा गरा आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे। जेवढं आजूबाजूला गऱ्याच्या साईडने तुम्हाला हे व्हाईट कलरचे जो पार्ट आहे तो सुद्धा काढून टाकायचा आहे। जर तो चुकून आपल्या फणसाच्या गऱ्यांमध्ये तळताना राहिलं तर ते करपून जातं आणि त्याला काहीही टेस्ट नसते। तर अशा पद्धतीने आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे की पूर्णपणे त्याचा आटलं सुद्धा आपण काढून घ्यायचं आहे। आतमध्ये जे आटल्या असतात त्या सुद्धा काढून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण त्याला मोकळा करायचा आहे। बघा, असं पूर्ण स्वच्छ करायचं आहे। सुरुवातीला आपण हीच काळजी घ्यायची आहे की जो गरा आहे तो पूर्णपणे आपण असा स्वच्छ करून घ्यायचा आहे। आणि हे सुरुवातीला आपण करून घेतलं की कटिंगला आपल्याला खूप बरं पडतं। हे बघा, हे सगळे असे मोकळे करून घ्यायचे आहेत गरे। याला वेळ खूप जास्त जातो, पण किती महाग मिळतात हे फणसाचे वेफर्स असतात ते, त्याचा विचार करता हे आपण घरी बनवले तर ते खूप कमी किमतीमध्ये आपले बनून तयार होतात। आणि कोकणामध्ये तुम्हाला माहीत आहे, मुबलक प्रमाणामध्ये कापा आणि बरका जातीचे फणस आपल्याला मिळतात। तर कापा जातीचा जो फणस असतो तोच आपण इथे वापरायचा आहे आणि असा स्वच्छ करून घ्यायचा आहे। बघा, ह्याला जास्त वेळ जातोच, पण एकदा तुम्ही नक्की असे ट्राय करून बघा। खूप छान असे तयार होतात घरामध्ये। आपल्याला असं वाटतं की आपण हे बनवू शकतो की नाही, पण नाही, आपण एकदा जर ह्या मी सांगितलेल्या कृतीप्रमाणे करून पाहिलं तर नक्की असे तुमचे फणसाचे वेफर्स तयार होतील घरातच, आणि तेही कमी किमतीमध्ये। तर आता असे मोठे जे आपण आता गरा स्वच्छ करून घेतलेला आहे त्याला असं कट करून घ्यायचं आहे। हे बघा, उभे उभेच काप करून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे ते तळले सुद्धा पटकन जातात आणि जास्त जाडे किंवा पातळ सुद्धा करायचे नाहीयेत। अशा पद्धतीचेच आपण एवढ्या साईजचेच हे गरे कापून घ्यायचे आहेत। बघा, फणसाचे आपण विविध प्रकारे वापर करू शकतो। जसे की आपण फणसाचे गरे पिकल्यानंतर खाऊ शकतो, त्यानंतर कच्चा असताना त्याची, कोवळा असताना त्याची भाजी बनवू शकतो। तर असेच व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती भाजीचे व्हिडिओ 2 ते 3 प्रकारांमध्ये भाजी कशी बनवायची ते आपण अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर हे बघा, आता हे कटिंगचं काम सुरू झालेलं आहे। पूर्णपणे गरा स्वच्छ करून झाला की कटिंग पूर्ण करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत। ह्याला वेळ खूपच जास्त लागतो, त्यामुळे सोबतीला कोण असेल तर फार उत्तम, आपलं काम लवकर होतं आणि आपल्याला कंटाळा सुद्धा येत नाही त्या कामाचा की आपल्याला किती वेळ लागला आहे वेफर्स बनवायला। तर 1-2 जण मिळून आपण हे काम केलं तर पटकनच तयार होतं। तर आता यासाठी काही आपल्याला जास्त वस्तू लागणार नाहीयेत। मी ते बघा, एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि 2 चमचे त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते आपण मिठाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे। बाकी काही आपल्याला जिन्नस याला जास्त लागणार नाहीयेत। फणसाच्या वेफर्सची सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे। फणसाचे वेफर्स आपण आधी सुद्धा दाखवलेले आहेत। तर बघा, आता कटिंग करून झालेलं आहे। आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं आहे आणि जे फणसाचे आपण काप करून घेतलेले आहेत ते तुम्ही डायरेक्ट हाताने टाकू नका। ही माझी एक चांगली टिप तुम्हाला मी देते, कारण फणसाचे गरे हे ओलसर असतात आणि आपलं तेल तापलेलं असतं, त्याच्यामुळे काय होतं, पूर्णपणे तुमच्या हातावर ओढण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे चमच्याच्या किंवा झाऱ्याच्या सहाय्याने तुम्ही असे टाकून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता त्याला जोपर्यंत पाणी आहे जास्त प्रमाणात तर त्याचे बबल्स खूप जास्त प्रमाणात येत होते आणि जसं जसं त्याचं पाणी कमी होतंय तेलामुळे तर तुम्ही बघू शकता इथे बुडबुडे सुद्धा
कमी झालेले आहेत आणि शांत होत, जसं जसं आपलं तेल शांत होत येतं तसं आपला जो फणसाचा वेफर्स आहेत ते सुद्धा कुरकुरीत व्हायला सुरुवात होते बघा. आता मी इथे 1 चमचा जे आपण मिठाचे पाणी करून घेतलेले आहे ते टाकलं आहे. त्यामुळे खूप छान असे टेस्टी आपले वेफर्स तयार होतात. तर हे बघा, पूर्णपणे तेल शांत झालेलं आहे. याचा अर्थ आपले वेफर्स आता रेडी आहेत काढण्यासाठी. हे बघा, आणि या वेफर्सला कलरसुद्धा एवढा गोल्डन कलर येतो ना, छान असा. म्हणजे बघूनच मन आपलं एकदम छान वाटतं आपल्याला, असं म्हणजे आपण जे काम करतोय ते एकदम उत्तम झालेलं आहे हे लक्षात आपल्या येतं बघा. आता पूर्णपणे वेफर्स आपले तळून झाले आहेत. तुम्ही ते आवाज बघू शकता, एकदम कुरकुरीत असे बनून तयार झाले आहेत हे बघा. तर असे आपण हे सगळे गरे तळून घ्यायचे आहेत आणि छान असे वेफर्स बनवायचे आहेत बघा. साधारण आपण 1 चमचा किंवा 2 चमचे आपण तेलामध्ये जर गरे टाकलेले असतील तर त्याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला तळण्यासाठी लागतात. तर आपण जी आपली आच आहे ती मीडियम आचेवरती आपण हे करायचे आहेत आणि अगदी शेवटी आपण थोडंसं मंद आचेवरती त्यांना गोल्डन फ्राय करायचं आहे. त्याच्यामुळे काय ते जे गरे आहेत ते करपत नाहीत. हे बघा, जे सुरुवातीला आपण टाकणार तेव्हा आज जरा आपली मोठी असेल गॅसची, तर ते लगेचच त्याचं पाणी जे असतं ते कमी होत जातं. पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता, गरे आपण टाकले आहेत तेलामध्ये आणि अशीच प्रोसिजर आपण करत पूर्ण आपले जे वेफर्स आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. आणि तळताना सुरुवातीला आपण जे मिठाचं पाणी केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रोसिजरमध्ये आपण ही साधी सोपी आहे, जास्त त्याला वेळ जातो, पण एकजुटीने आपण केल्यामुळे आपले कसे हे वेफर्स लगेचच तयार होतात. तुम्ही बघू शकता इथे छान असे आपले वेफर्स तळून झालेले आहेत फणसाचे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा घरामध्ये, खूप छान असे तयार होतात. कच्चा गरा वापरायचा आहे, म्हणजे फणस आहे तो आपण कच्चाच वापरायचा आहे आणि कापा फणसच आपण यासाठी वापरायचा आहे. किती गोल्डन कलर छान आलेला आहे बघा वेफर्सला. अशा छोट्या मोठ्या टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करा आणि नक्की तुम्ही असे वेफर्स घरच्या घरी बनवू शकता, ही मला खात्री आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. शेअर केल्यामुळे मित्रमैत्रिणींना सुद्धा आपण हे फणसाचे वेफर्स कसे बनवतो हे त्यांना सुद्धा कळेल. हवाबंद डब्यामध्ये आपण याला 5 ते 6 महिने टिकवून ठेवू शकतो आणि ते खाऊ शकतो. तर सगळ्यांचे धन्यवाद.